हाय गाईज, आज बनवतो आपण आंब्याची नवीन रेसिपी. ती कशी काय बनवतात ते बघूया आणि ती कशी बनवतात ते पण बघूया. त्यासाठी ते आपण आंबे घेतलेले आहेत आधी. त्याला कट करून घेऊया आपण, म्हणजे साल काढून घेऊ त्याची. आंबा कडक आहे म्हणून साल निघते सुरीने, नाही तर मग सोलून खडायला लागलं असं कापून. आपण एक दाखवू बाकी पातळसर काढायची. पुच्चे आंबे आपण साल काढून घेतलेले. हे असेच आपण हे पण कापून घेऊया. एक कापून दाखवलं, हे पण असेच कापायचे. आता इथे आपण आंबा बारीक कापून कट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याला बारीक करून घ्यायचं. बारीक करायला इथे भांडं घेतलेलं आपण. इथे तर आपण बारीक करून घेतलेलं आहे. बारीक करायचे कणकण. इथे तर आपण बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता राहिलेला आहे तो पण आपण बारीक करून घेऊया. हे बघा, इथे आता आपण बारीक करून घेतले ते पण काढून घेऊया. पुढचं आता आपण पुढची प्रोसेस बघूया काय करतात ते. आता इथे आपण आंब्याचं गर काढून घेतलं आहे जाळीच्या ह्याच्यात. ह्यातनं आपण गाळून घेणार ना. हो हो, त्यात कुठं चुकून दळसोकडी साल काय राहिली असेल तर एखादा तुकडा आंब्याचं असं राहिलं तर गाळून घ्यायचं तो.
ते आपण गाळून घेऊया. ते पडलेलं दिसणार नाही, जाळीला चिकटून बसतं ना, काढायला लागतं ते. हे पडले तर साईडला घेतली तर साईडला पडेल ना नंतर. काढून घेते पडू पटकन. हे जर निघतं पटापट, पण हे पडत नाही खाली, खालच्या जाळीलाच चिकटून राहतं, ते काढायला लागतं असं. असं थोडे थोडे तुकडे किंवा असं राहिलेलं असतं ना थोडं, पण ते चाळायचं. बरंच आहे ना तुकडे. इथे तर आपलं घर काढून झालेलं आहे. ते बघ किती होते ना, बरेच राहिले होते. त्यात आपण गॅस पेटवूया. जरा मोठा ठेवला गॅस. आपण ह्याला शिजवून घेणार आहोत आता. भरपूर ढवळायला लागणार आहे. आता आपण त्याला उकळी, गॅस कमी करते, मिडियम गॅस करते. साखर घालूया आपण. आंबा जसं तुमचं गोड असेल, ज्या कमी जास्त त्याप्रमाणे साखर टाकायची. पाऊण वाटी घेतली, 4 आंबे. किती होत? 4 आंब्यासाठी टाकते आपण. 2 मिनटं जरा अजून उकळू. साखर घातली, परत थोडं गॅस वाढवूया. बघा, साखर घातल्यावर कलर बदलला बघ लगेच. आता गॅस कमी केलाय, कारण याला बुडबुडे यायला लागले, उडायला लागले ना. हे गॅस कमी केला, हातावर पण उडतं आणि आजूबाजूला पण उडतं. अगदी स्लो गॅसवर करते. कलर पण बदलला, चकात काय लागलं. आणि बघ असं सुट्टं आता हे ना, हे बघ चिकट नाही आहे. आपण बघूया, ठेवल्यापासून सतत ढवळायला लागतं. झालं, जास्त चिकट ते पण झालं. आपण
आपण त्या ताटाला तूप लावून घेऊया. ह्याच्यात आता ट्रान्सफर करायचं आपल्याला त्याला. हो, ते साईडचं सगळं काढून घेऊया. सगळं आहे ते आणि काढूया. आता ह्याला आपल्याला पसरवून घ्यायचे. हे बघा, असं पसरवून घ्यायचं आपल्याला. इथे आता पूर्णपणे डिशला असं पसरवून घेतलं आपण. सगळीकडे सारखं करायचं आपल्याला. पातळ नाही राहिली पाहिजे. व्यवस्थित फिरून घेऊया सगळीकडून. आता आपण ह्याला आता इथे थोड्या वेळ थंड करूया आणि उन्हात ठेवूया. आणि मग उन्हात ठेवायचं आणि सुकवून घ्यायचं आपल्याला 1 दिवस ना. हा, आता ऊन जसं असेल तसं. मध्ये मध्ये पावसासारखं पण होतं ना. आपण त्याला थंड करून उन्हात सुकवून घेऊया. सकाळ सकाळ लावायचं उन्हात. सुकवून आता आपण हिला सुकवून घेतलेलं आहे. तर आपण ह्याचे आता वड्या पाडून घेऊया आधी. 1 दिवस उन्हात ठेवलं कारण आता ऊन भरपूरच आहे ना. आपण काढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. हिला आता आपण कट करून घेऊया. असं तुम्ही रोल पण करू शकता. ते दाखवते, असे रोल पण करू शकतो. असे पण कट करू शकता. छान झाले ते. सगळेच कट करूया. एवढे लांबच मधून थोडं कट करून घे. एवढे आपल्याला ठेवला हे नको.
हे बघा. जसं पाहिजे तसं करू शकतो. अशी चौकन पाहिजे चौकन, अशी गोल करायची तसं गोल. हे तर इथे तर आपल्या आंब्याची हे सगळं रेसिपी करून घेऊया. रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.